आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. हा दिन इतका विशेष आहे कारण ह्या आपल्या भारताशी ज्या मूळ आहेत, आदिवासी आहेत, बांधव आहेत, त्यांचा आज हा दिवस आहे आणि हा दिवस अखंड भारतात अतिशय प्रेमाने साजरा करण्यात येत आहे. तसाच हा एक प्रकार आपल्या इथं वसई विरारमध्ये सुद्धा आहे. जिथे वसई विरार महानगरपालिकाचे परिवहन सेवा जी आहे तिथल्या डेपोमध्ये आज हा दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे. इथे आपले जे आदिवासी बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी इथे येऊन त्यांचे जो पारंपरिक वेश आहे तो सुद्धा प्रदान केलेला आहे. पारंपरिक वाद्य इथं वाजवून पारंपरिक जे नृत्य सुद्धा आहे ते सुद्धा इथं सादर केलेलं आहे आणि हे सर्व जी नवीन पिढी आहे ती हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की आजही ह्या आधुनिक युगात आम्ही आपल्या मातीशी, आम्ही आपल्या संस्कृतीशी कसं जुडलेलं आहोत तेच इथं दाखवण्यात येत आहे. पण आपल्याबरोबर इथे वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. काय सांगाल साहेब, आज जागतिक महादिवस आहे, आदिवासी दिवस, आणि आज आपण ह्या कार्यक्रमाला आले आहे. आज इथल्या समितीने आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे हार्दिक मनपूर्वक आभार आणि सर्वांना आजच्या 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. अगदी मनपूर्वक. आज काय सांगाल की आज जे आधुनिक युग आहे पण ह्या युगात सुद्धा आज आपण पाहता की इथली जे कर्मचारी आहेत, जे जास्त वय नसेल पण त्यांनी पारंपरिक रीती जसं की त्यांचा पहनावा आहे किंवा त्यांचं जे नृत्य आहे जे आपण पाहिलं, काय सांगाल याबद्दल अजून पुढे कसं असतं? त्यांनी ऍक्च्युली ही जी संस्कृती आहे ही संस्कृती जपलेली आहे. ही त्यांच्यासाठी किंवा आपल्या सर्व समाजासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज आपला म्हणजे नेहमी आपण म्हणत असतो की आदिवासी समाज मागासलेला आहे, परंतु मला असं वाटतं आदिवासी समाज बिलकुल मागासलेला नाही. कारण आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदापर्यंत द्रौपदी मुर्मू या पोहोचलेल्या आहेत. म्हणजे आपण आदिवासी समाज खूपच पुढे गेलेला आहे. हे मला आजच्या दिवशी तरी निदान नक्की सांगावं असं वाटतं. पुढे काय अजून आपल्या कल्पना असतील? कारण आपला हा पालघर जिल्हा जो आहे तो एक प्रकारे महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून असा जवळजवळ ख्याती आहे. मग ह्यात जे आदिवासी जी मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना अजून मुख्य प्रवाहात आलेलं नाही, त्यांच्यासाठी काही सूचना आहेत? त्यांच्यासाठी आता जो आपला आदिवासी पालघर जिल्हा हा मूळ आदिवासी जिल्हा आहे. तर आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पण काही होईल ते आम्ही सर्वजण किंवा महानगरपालिकाच्या माध्यमातून त्यांना ज्या पण काही सध्या म्हणजे जसे की आपले जे आदिवासी समाजासाठी शिलाई क्लासेस असतील किंवा पार्लर असेल किंवा जे काही शासनाचे किंवा महानगरपालिकेचे कोर्सेस आहेत ते जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आता आपण इथले जे वसई विरार महानगरपालिकेचे जे नगरसेवक त्यांच्याशी बोललो, पण त्याचबरोबर इथले जे परिवहन मंडळ आहे तिथले अधिकारीही आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी बोलू. काय सांगा सर, आज आपल्या परिवहन मंडळात एक बहुतांश वर्ग हा आदिवासी पाड्यातून आलेली मुलं आहेत, काय सांगा? आमची ही एशियन संस्था, मी जरी संचालक असलो तरी आज मी मोठा नशीबवान मला समजतो की माझ्या संस्थेमध्ये आदिवासी लोक पण आहेत, वंजारी समाजाचे आहेत आणि मी स्वतःला भाग्यवान ह्यासाठी समजतो की वर्षभरात ज्या ह्यांचे कार्यक्रम होतात आणि जो हे कुटुंब जसं आपण म्हणतो एक ब्राह्मण समाज किंवा हे, पण माझं हे एसएनएन म्हणजे सगळे मिळून एक मोठं कुटुंब आहे आणि मला खूप अभिमान आहे की हे दरवर्षी यांची परंपरा ही अशीच आणि यांची साथ मला मिळो, माझी यांना साथ असेल. आमच्याकडनं त्यांच्यासाठी काय करता आलं तर आम्ही जसे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही काहीतरी प्रयत्न करू. आता आपण इथले जे बांधव आहेत, जे मित्र आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. तर काय सांगाल, काय नाव आहे आपलं? माझं नाव विलास काशीनाथ गावित आहे. मी इथे ऑफिसमध्ये असतोय, 5 विभागांमध्ये काम करतोय मी इथे. असं आम्हाला आता परिवहन सेवा चालू होऊन 5 वर्ष झाले. पण पहिल्या वर्षी तर आम्ही कार्यक्रम केला नाही, पण त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आम्ही सलग 4 वर्ष झालेत इथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करतोय. म्हणजे आपली परंपरा जी काय आहे ती आपल्या मूळ माणसापर्यंत, लहान पोरापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतोय. आपल्या बरोबर किती जण अजून आहेत जो ह्या कार्यक्रमात तुमच्या सहभागी आहेत? भरपूर पोरं आहेत. सगळं पूर्ण जवळपास आपल्या परिवहन कर्मचाऱ्यामध्ये 130 पोरं टोटली इथं काम करतात. तर सर्व एकत्र मिळून हा कार्यक्रम साजरा करतोय आम्ही. आपण पाहू शकता की हा असाच जो कार्यक्रम आहे हा अतिशय उत्साहात, प्रेमात असा केला जातोय. आणि त्याचबरोबर अगदी पाहायला गेलं तर हा जो आदिवासी समाज आहे हा खरा तर आपल्या संस्कृतीशी, आपल्या मातीशी अगदी एकनिष्ठपणे जोडलेला आहे. जमाना जो आहे जो इतका बदलत चाललाय तरीही हा समाज जो आहे त्या बदलत्या जमान्याबरोबर सुद्धा खांद्याला खांद्या देऊन चालत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या चालीरीती, मूळ स्थान जे जे कधी विसरले नाही, आजही त्यांचे पाय जमिनीवरतीच आहेत आणि तितकेच खांद्याला खांदा लावून ते आधुनिक युगाबरोबर सुद्धा चालत आहेत. धन्यवाद.